लक्ष्मण हाके ओबीसी समाजा नेता नाही. श्रीकांत शिंदे साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन भेटला. साहेबांना मला मला आमदारकी द्या. साहेब म्हणले बघू आपण नंतर बघू. परत त्यानंतर मुंबईला जाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तू जाऊन भेटला आणि साहेबांना म्हणला मी ओबीसी नेता आहे, माझ्या पाठीमागं माझा धनगर समाज आहे, ह्याच्या पाठीमागं कुणीही नाही. ती आपल्या समाजातला नाही, ती दुसऱ्या समाजातला आहे. त्यालाही समोरासमोर आल्यावर मी उत्तर देणार आहे. काय लक्ष्मण हाके तू जी दलालबाड्याकडे फिरतो का अख्ख्या महाराष्ट्रभर, हे बंद कर. अरे बोळ्या बोबड्या धनगर समाजाला फसवायचं कमी करतो. जय मल्हार जय शिवराय. सध्या महाराष्ट्रात ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहे. त्याचं नाव आहे लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाके ओबीसी समाजा नेता नाही. तू सध्या काय करतो हे सगळं मला माहिती आहे. तुझं लवकरच भांडवल होणार आहे. तू श्रीकांत शिंदे साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन भेटला. साहेबांना मला मला आमदारकी द्या. साहेब म्हणले बघू आपण नंतर बघू. परत त्यानंतर मुंबईला जाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तू जाऊन भेटला आणि साहेबांना म्हणला मी ओबीसी नेता आहे, माझ्या पाठीमागं माझा धनगर समाज आहे, ह्याच्या पाठीमागं कुणीही नाही. साहेबांना मला मला आमदारकी द्या. मी तुमच्या पक्षात प्रवेश करतो आणि प्रवेश करून मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो. लक्ष्मण हाके तू दिल्लीमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांना भेटला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांना भेटला तू आणि तर खरं खोटं करायचं असलं तू कुठल्या पण देवा तर तिथं भांडरा उचलायची आपले तयार आहे. अरे तू कोपर्यंत समाजाला येण्यात करणार आहे आणि तुला जी कोण दलाल आहे भेटायला घेऊन जाणारा ती आपल्या समाजातला नाही, ती दुसऱ्या समाजातला आहे. त्यालाही समोरासमोर आल्यावर मी उत्तर देणार आहे. आणि तुला हे दलाल घेऊन कुठं कुठे गेलाय हे सगळं मला माहिती आहे. आणि हा लक्ष्मण हाकेपासून सावध राहा. ही एक मोठा दलाल आहे. हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे. हे समाजासाठी काहीही सेवा करत नाही. हे फक्त विजय वंगेटवार ह्याची सुपारी घेतो मोठी मोठी परळीचं आता राजकारण संपलेलं आहे. हे परळीचं राजकारण आता पूर्ण महाराष्ट्रात नेणं पूर्ण समाजाने संपलेलं आहे. त्यासाठी ह्या लक्ष्मण हाक्यापासून आपल्या ओबीसी समाजाने सावध राहावे एवढंच मी आवाहन करतो. आणि उद्याच्या एक तारखेचा जी मोर्चा आहे ती सुद्धा आपल्या ओबीसी समाजाने विचार करावा आणि या दलालापासून सावध राहावे एवढंच मी आपल्या ओबीसी बांधवांना आवाहन करतो. हे म्हणतो आरक्षण संपलं, आरक्षण संपल्यानं नाही. आरक्षण छगन भुजबळ साहेबांनी सांगितले ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ही परळीची सुपारी घेऊन आणि विजयवाडीची सुपाऱ्या घेऊन हे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत आहे. लक्ष्मण हाकेच्या पाठीमागं कुणीही आपल्या समाजाने सावध राहावे ह्याच्यापासून, या चोरबाड्यापासून. अरे काय लक्ष्मण हाके तू जी दलालबाड्याकडे फिरतो का अख्ख्या महाराष्ट्रभर, हे बंद कर. अरे बोळ्या बोबड्या धनगर समाजाला फसवायचं कमी करतो. अरे किती दिवस पैसे घेईल स्वतःच्या स्वार्थासाठी. अरे आमदारकी मिळवासाठी तू कुणाकुणाचे पाय धरले, पार्थ पवारची जिजाबा बंगल्यावर जाऊन पाय धरले, सुनीता ऐकून तो किती पैसे घेतलं हे सुद्धा माझ्याकडे पुरावा आहेत. हे तुला मी लवकरच उघड करणार आहे. ह्या चोरापासून सावध राहा आणि ह्या दलालापासून सावध राहा एवढीच माझी आपल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे.